नमस्कार मित्रांनो, मी श्याम एक्झाम जागरमध्ये तुमचं स्वागत करतो. आपण ही जी मॅथची सिरीज सुरू केलेली आहे ती कोणकोणत्या एक्झामसाठी उपयुक्त असणार आहे. जर तुम्ही राज्यसेवेच्या सीसीआरची तयारी करत असाल किंवा PSI STI SO किंवा स्टाफ सिलेक्शन किंवा रेल्वे भरती, पोलीस भरती, तलाठी भरती इत्यादी सर्व एक्झामसाठी उपयुक्त असणार आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर आजच्या या सेशनमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा कन्सेप्ट समजून घेणार आहोत. एक्झाम मध्ये कधी कधी प्रश्न असा तुम्ही बघितला असेल, आपल्याला काय दिलं असतं, एक व्यक्ती 4 किलोमीटर पर आवरनं 4 किलोमीटर पर आवरनं एक अंतर कापतो. तेच अंतर त्यानं 5 किलोमीटर पर आवरनं कापल्यास त्याला आधीपेक्षा 1 घंटा कमी लागतो. तर आता त्यानं जे डिस्टन्स पार केलेलं आहे ते आपल्याला डिस्टन्स विचारलं जाते. तर यामध्ये आपण काय करू शकतो बघा, आता आपल्याला यावरून आपण स्पीडचा रेशो काढू शकतो. आता स्पीडचा रेशो निघालेला आहे बघा, हे कट करतो, हे मी काढून घेतो. 4 जसे 5 असा आपला स्पीडचा रेशो आलेला आहे. त्यावरून मग मला काय करावं लागेल, टाइमचा रेशो काढावा लागेल. तर 5 जसे 4 असा आपल्याला टाइमचा रेशो येते. म्हणजे स्पीडच्या रेशोच्या अल्टर होऊन टाइमचा रेशो राहतो. म्हणजे हे इथलचं 5 इथं आलं, इथलचं 4 इथं गेलं. आणि याचा उपयोग करून आपण हा प्रश्न 20 सेकंदात सोडवू शकतो. ठीक आहे, कोणत्याही फॉर्म्युलाचा आवश्यकता लागत नाही. अशा पद्धतीने आपण हा प्रश्न 20 सेकंदात सोडवू शकतो. पण आता हे स्पीडचा रेशो असा दिलेला आहे आणि टाइमचा रेशो असा उलटा का होत. अजून याचा उपयोग कुठं कुठं होतो तर बघा, असंच कुठं कुठं होते. जर तुम्ही आपल्याला एखाद्या वस्तूची प्राइस दिलेली आहे 5/4 आणि त्याचं आपल्याला कन्झम्पशन काढायचं असेल, असं आपण 4/5 असं पण करू शकतो. असं करून कन्झम्पशन काढू शकतो. त्याचप्रमाणे टाइम अँड वर्क मध्ये पण याचा उपयोग होतो. आपल्याला काय दिलेलं आहे, एका व्यक्तीची कार्यक्षमता दिलेली आहे 4/5. तर आपण त्याचा टाइम काढण्यासाठी असे 5/4 असे गुणोत्तर असं अल्टर करून आपण याचं उत्तर 20 सेकंदात काढू शकतो. पण आता हे असं उलट का होते, कार्यक्षमतेचा आणि टाइमचा रेशो असा उलटा का असतो, प्राइसचा आणि कन्झम्पशनचा पण रेशो असा उलटा का होतो, हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे या कन्सेप्टमध्ये. तर व्यवस्थितशीरपणे बघा आणि कधीही नवीन कन्सेप्ट समजून घेताना कधीही घाबरायचं नाही. हळूहळू ते कन्सेप्ट कसा आहे हे व्यवस्थितशीरपणे समजून घ्यायचं. कारण एकदम कोणती गोष्ट थोडी समजायला अवघड वाटते म्हणून ती सोडून द्यायची नाही. पूर्ण लक्ष देऊन ऐका मी काय काय सांगायला होते, आणि मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल अशा पद्धतीने हा कन्सेप्ट सांगणार आहे. आणि यावरील आपण काही प्रश्न पण पाहणार आहोत. तर बघा, आता इथं मी काय काय लिहिलेलं आहे बघा. इथं मी काय लिहिलेलं आहे, किंमत. तुम्हाला मी जर तुम्ही पर्सेंटेजचं दुसरे सेशन पाहिलं असेल तर मी तुम्हाला असा एक फॉर्म्युला तिथं पण लिहून दिलेला आहे, किंमत उपभोग, किंवा तुम्ही याला क्वांटिटी पण म्हणू शकता, इज इक्वल टू खर्च. असा एक फॉर्म्युला लिहून दिला होता. आता हे बघा, आता मी याचा तुम्हाला इथं काय सांगणार आहे. आता मी तुम्हाला सांगितल्यानुसार किंमत आणि उपभोग हे काय असते, तर किमतीचा आणि उपभोगाचा रेशो हे उलटा असतो, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता हे असं का होते आपण या समजून घेणार आहोत. तर बघा, मी काय सांगायला तुम्हाला, व्यवस्थितशीरपणे शांतपणे लक्ष देऊन बघा मी काय सांगणार आहे तुम्हाला. आता आपण इथं तुम्हाला समजण्यासाठी, अजून समजण्यासाठी मी इथे एक उदाहरण पण घेतो. इथं उदाहरण म्हणून घेतो. काय घेतो बघा, साखरेची किंमत 20 रुपये प्रति किलो आहे आणि एक व्यक्ती 5 किलो महिन्याला 5 किलो साखर विकत घेतो. तर त्याचा महिन्याचा खर्च किती होईल, तर 100 रुपये इतका खर्च होईल. असं उदाहरणासाठी घेतलेलं आहे तुम्हाला समजा म्हणून. आता समजा मी इथं किंमत स्थिर केली. आता व्यवस्थितशीरपणे लक्ष द्या काय काय होते. आता मी इथं किंमत स्थिर केलेली आहे, म्हणजे इथं किंमत कॉन्स्टंट 20 रुपयेच राहणार आहे असं मानलं मी. इथं किंमत आता किमतीत बदल होणार नाही. मग काय काय उरले, काय काय बाकी आहे आपल्याकडे, इथं उपभोग आहे काय, खर्च आहे काय. ठीक आहे, उपभोग आहे काय, त्यालाच क्वांटिटी पण म्हणू शकतो, किंवा अजून खर्च आहे. आता यांच्यातील संबंध कसा आहे ते बघा, समजून घ्या. ज्यावेळेस मी किंमत स्थिर केलेली आहे,
आणि इथं आपण किती उपभोग घ्यालो, 5 किलोचा उपभोग महिन्याला घ्यालो असं मानलेलं आहे. जर समजा त्या व्यक्तीनं काय केलं, त्याचा उपभोग वाढवलेला आहे, त्याचा उपभोग आता 5 ऐवजी त्यानं 10 केलेला आहे, म्हणजे तो 10 किलो साखर विकत घ्यायला. तर आता त्याच्या खर्चावर काय परिणाम होईल, ज्यावेळेस किंमत स्थिर आहे तर त्याचा खर्चावर काय परिणाम होईल, तर बघा 20 रुपये प्रति किलो साखरेचा भाव आहे. जर तो 10 किलो साखर विकत घेत असेल तर त्याचा आता खर्च काय होणार आहे, खर्च पण वाढणार आहे. खर्च किती व्हायला आता 200 रुपये. आधी तो 100 रुपये करत होता, जसं त्यानं तो उपभोग वाढवला तसा त्याचा खर्च पण वाढवला. जशी त्यानं क्वांटिटी वाढवली की त्याचा खर्चातही वाढ झालेली आहे. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल. जर तेच त्यानं आता काय केलेलं आहे, आता 5 किलो आपण मानलो त्यानं 5 किलो साखर खाते, आता 5 किलो ऐवजी त्यानं त्याचा उपभोग कमी केलेला आहे. म्हणजे त्यानं आता काय केलेलं आहे, तो आता 3 किलो साखर खायला, 3 किलो साखर विकत घ्यायला आहे महिन्याला. म्हणजे आता त्याचा खर्च किती व्हायला, तर बघा आता 20 रुपये प्रति किलो ना 3 किलो साखरेचे किती होतात, 60 रुपये. म्हणजे आता त्याचा खर्च पण कमी झालेला आहे. यांच्यातील संबंध तुम्हाला लक्षात आले का बघा, ज्यावेळेस उपभोग वाढायला आहे त्यावेळेस खर्च पण वाढायला आहे, ज्यावेळेस उपभोग कमी व्हायला त्यावेळेस खर्च पण कमी व्हायला, हे तुम्हाला लक्षात आलेलं का बघा. आणि आता पुढे बघा, आता ज्यावेळेस मी इथं उपभोगाला स्थिर केलं, म्हणजे उपभोग हा 5 किलोच असणार आहे. किंमत वाढली तरी 5 किलोच असणार आहे, किंमत कमी झाली तरी आपण उपभोग 5 किलोच म्हणजे 5 किलो साखर विकत घेणार आहे तो व्यक्ती. तर बघा आता या केसमध्ये काय काय होतं, जर आता आपल्या इथं हे उपभोगला तर स्थिर केलेलं आहे, मग कशात आपण बदल करू शकतो, तर बाकी काय आहे, किंमत एक आहे आणि खर्च एक आहे. आता इकडे लक्ष द्या, आता आपण 20 रुपयाला 5 किलो साखर घेतो. आता मी त्या साखरेची किंमत वाढलेली आहे आणि त्या साखरेची किंमत झाली 25 रुपये. आता त्या साखरेची किंमत वाढलेली आहे, 25 रुपये झालेली आहे, म्हणजे त्याचा आता तो जर 25 रुपये प्रति किलोची 5 किलो साखर घेतली त्यानं, तर त्याला किती रुपये खर्च यायला, तर त्याला 125 रुपये खर्च यायला. म्हणजे या केसमध्ये ज्यावेळेस किंमत वाढाली त्यावेळेस खर्च पण वाढायला, किंमत वाढली की खर्च पण वाढायला. आता आपण किंमत कमी करून बघूया काय होते ते. आता त्या साखरेची किंमत आपण 10 रुपये प्रति किलो मानूया, तर आता तो पण उपभोग इथं स्थिर असणार आहे. म्हणजेच आता त्याची 5 किलो साखर घेणार आहे, म्हणजेच 10 रुपयामध्ये 5 किलो साखर, म्हणजेच त्या साखरेवर किती खर्च करायला आहे तो, 50 रुपये. आता इकडे लक्ष द्या, ज्यावेळेस साखरेची किंमत कमी व्हायली त्यावेळेस त्या साखरेवरील खर्च पण कमी व्हायला. आता या किमतीतील खर्चातील संबंध बघा, हे डायरेक्टली प्रोपोर्शन मध्ये आहे. किंमत आणि खर्च आहे डायरेक्टली प्रोपोर्शन मध्ये आहे. इथं पण उपभोग आणि खर्च डायरेक्टली प्रोपोर्शन मध्ये आहेत, आपण असं म्हणू शकतो त्याला. आणि आता खर्चाच्या केसमध्ये बघा, ज्यावेळेस मी खर्चाला स्थिर करायलो म्हणजे मी साखरेवर असं ठरवलेलं आहे की मी साखरेवर 100 रुपयेच खर्च करणार आहे. मग आता या केसमध्ये आपल्याकडे काय काय उरते, काय काय बाकी आहे बघा, किंमत एक बाकी आहे आणि उपभोग एक बाकी आहे, ज्यालाच आपण क्वांटिटी पण म्हणू शकतो. तर बघा, किमतीमधील आणि उपभोग यांच्यातील संबंध बघा. आता मी तेच मानलं, साखरेची किंमत आता जी 20 आहे ती 25 झाली, म्हणजे किमतीत वाढ झाली. तर आता आपल्याला काय करायचं आहे, खर्च समान ठेवायचा आहे. खर्च समान ठेवण्यासाठी आता किंमत वाढली, खर्च समान ठेवण्यासाठी आता आपल्याला त्याचा उपभोग कमी करावा लागेल. ठीक आहे, तुम्हाला हे समजत असेल, उपभोग कमी करावा लागेल. म्हणजेच आता 25 रुपयाचा साखर आपल्याला आता किती किलो साखर विकत घ्यावं लागेल, तर 4 किलो साखर विकत घ्यावं लागेल, कारण आपल्याला त्यावर 100 रुपयेच खर्च करायचे. म्हणजेच पण ज्यावेळेस साखरेची किंमत वाढलेली आहे त्यावेळेस उपभोग आपल्याला काय करावं लागेल, कमी करावं लागेल. लक्षात आलं की नाही बघा तुमच्या, ज्यावेळेस किंमत वाढली की उपभोग कमी व्हायला आपला, कारण इथं खर्च आपला स्थिर आहे. आणि त्याचप्रमाणे ज्यावेळेस किंमत कमी झाली, किंमत 10 रुपये अशी झाली, जी 20 होती ती 10 झाली, तर आता बघा आपल्याला साखरेवर 100 रुपयेच खर्च करायचेच आपण असं ठरवलेलं आहे, किंमत वाढो की कमी हो. मग आता इथे किंमत कमी झाली तर मला आता हे 100 रुपये खर्च करायचे, म्हणजेच मी 10 किलो साखर विकत घ्यालो, 10 किलो साखर विकत घ्यावं लागेल, त्यावेळेस माझा खर्च 100 रुपयाचा होईल. आता बघा या केसमध्ये काय व्हायला, ज्यावेळेस साखरेची किंमत कमी व्हायली त्यावेळेस आपला उपभोग वाढायला. यांच्यातील संबंध कसा आहे, तर इनव्हर्सली प्रोपोर्शन मध्ये आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो, या दोन गोष्टीतील ह्या संबंध कसा आहे, हे समचलनात आहे, हे पण समचलनात आहे, आणि हे जे आहे ते व्यस्त चलनात आहे. हा खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे
याचा जर उपयोग करून, हे जर तुम्हाला एकदा कन्सेप्ट समजला, याचा उपयोग करून तुम्ही 20 सेकंदात प्रश्न सोडू शकता. तर बघा आता तुम्हाला आता ही गोष्ट लक्षात आली असेल. ठीक आहे, तर आता पुढे बघा. ज्यावेळेस मला उपभोगाचा रेशो A:B दिलेला असेल, दिलेला असेल, तर त्यावेळेस खर्चाचा रेशो पण A:B असेल. हे लक्षात आले का? बघा, ज्यावेळेस मला उपभोगाचा रेशो A:B दिलेला असेल, तर खर्चाचा रेशो पण A:B असणार आहे. ज्यावेळेस मला किमतीचा रेशो, आता इथे किमतीचा रेशो मला A:B दिलेला असेल, तर खर्चातील रेशो पण A:B असणार आहे. हे पण तुम्हाला समजलं असेल. पण आता इथं लक्ष द्या, ज्यावेळेस किमतीचा रेशो आपल्याला A:B दिलेला असेल, तर उपभोगाचा रेशो काय होईल? तर उपभोगाचा रेशो काय होईल? B:A. तर आता हे असा होईल. तर आता कसं होते, आता इथं तुम्ही बघू पण शकता. आता 25 रुपये पहिले किंमत होती साखरेची, 25 रुपये साखरेची किंमत होती, ती आता कमी होऊन 10 झालेली आहे. आता या प्राइसचा रेशो बघा, ही सुरुवातीची ही वाढलेली प्राइस, ही कमी झालेली प्राइस आहे. याच्यातील रेशो कसा आहे तर बघा, 5 5 25 आणि 5 2 10, 5 जसे 2 आहे. आणि यावरून मला ज्यावेळेस उपभोगाचा रेशो काढायचा असेल, तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की B:A. म्हणजेच आता 5 2 आहे, ते 2 5 होईल. तर आता तुम्ही इथं चेक पण करू शकता. बघा कसं, तर बघा आता आपल्याला इथं ज्यावेळेस आपण 25 रुपये किलो साखरेचा भाव आहे, त्यावेळेस 4 किलो साखर घ्यायलो, आणि ज्यावेळेस 10 रुपये झालेला आहे भाव, त्यावेळेस आपण 10 किलो साखर घ्यायलो. आता बघा यांचं ज्यावेळेस मी रेशो काढेल, तर काय येते? 2 2 4 आणि 2 5 10 यायला की नाही? बघा 2 5. म्हणजेच याचाच अर्थ, ज्यावेळेस आपल्याला प्राइसचा रेशो 5 2 दिलेला आहे, तर मी डायरेक्ट, मला जरी माहित नसेल की उपभोगाचा रेशो काय आहे, तर मी असा डायरेक्ट काढू शकतो. पण काय अट आहे? खर्च समान असला पाहिजे. हे तुम्हाला आता व्यवस्थितशीरपणे समजलं असेल. ठीक आहे. आणि या पण केसमध्ये तसंच होते. बघा आता उपभोगाचा रेशो, आता हे A आहे आणि हे B आहे, म्हणजे 10 जसे 3 आहे, तर याचा पण रेशो A आणि Bच असला पाहिजे. म्हणजेच हे पण 10 जसे 3च आलं पाहिजे. बघा आता येते की नाही? 200 भागिले 60 यांचा रेशो काढून घ्या. हे 0 कटला, 1 0 कटला, 2 त्रिक 6, 2 1 2 आलेला आहे की नाही? बघा, मी जे तुम्हाला सांगितलंय, उपभोगाचा रेशो A:B असेल, तर खर्चाचा रेशो A:B असते. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की आपण रेशोचा उपयोग करून विविध प्रॉब्लेम एकदम सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. तर आता हे तुम्हाला कन्सेप्ट एकदम व्यवस्थितरित्या समजला असेल. जर समजलं नसेल तरी अजून एकदा व्हिडिओ बघा आणि तो कन्सेप्ट व्यवस्थितशीरपणे समजून घ्या, कारण मी तुम्हाला एकदम छान प्रकारे हा कन्सेप्ट समजून सांगितलेला आहे. आणि आता बघा, त्याचप्रमाणे आपण इथं काय काय ठेवू शकतो. आता मी काय केलेलं आहे, स्पीड म्हणजे गती, आणि इथं काय काळ, टाइम, आणि इथं काय ठेवतो तर अंतर. ठीक आहे. तसंच तुम्ही याची पण मांडणी तशीच करून घ्या. त्याचप्रमाणे आता इथं आपण अजून एक ठेवू शकतो, कार्यक्षमता, काळ, आणि इथं कार्य. हे टाइम अँड वर्क मध्ये मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणारच आहे. कार्यक्षमता, टाइम आणि कार्य, आणि टाइम अँड डिस्टन्स मध्ये पण याचा उपयोग कसा करायचा हे मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे. पण यात आता हे जे कन्सेप्ट आहे, हे तर मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे की हे असं का होतं. हे व्यस्त चलनात आहे, तर हे 2 समचलनात आहे. हे तुम्हाला आता समजलं असेल. कन्सेप्ट समजून घेताना कधीच व्यवस्थितशीरपणे समजून घ्यायचं. ठीक आहे. कधीच घाबरून जायचं नाही. आपल्याला थोडंसं अवघड वाटते, पण ते एकदा समजलं की नाही, एकदा समजलं की आपला प्रॉब्लेम कधीच चुकत नाही मग. तर आता बघा, आता आपण यावरील काही प्रॉब्लेम मी तुम्हाला बघा आपण बघणार आहोत. एका वस्तूच्या किमतीत 25% वाढ केली, तर सुरुवातीचा उपभोग व नवीन उपभोग यातील गुणोत्तर काय असेल? काय सांगितलेलं आहे? एका वस्तूची किमतीत 25% वाढ केली आपण, तर आपल्याला सुरुवातीचा उपभोग म्हणजे सुरुवातीला आपण ती वस्तू, म्हणजे आता साखर पकडली, तर सुरुवातीला किती किलो साखर खात होतो आणि नवीन किती किलो साखर खायलो हे काढायचं आहे. तर बघा 25%ला, आणि इथं काय खर्च स्थिर असणार आहे. ही कंडिशन एक लक्षात ठेवायची की इथं खर्च स्थिर आहे. म्हणजेच
25% मी काय लिहू शकतो, 1/4 लिहून घेतलेला आहे. म्हणजे आता मी असं लिहू शकतो, मी साखरेची आता प्राइस कशी काढू शकतो बघा, सुरुवातीची आणि नवीन. आता मी काय म्हणलं, साखरेची किंमत आधी 4 होती, आता त्यात काय झालेली आहे, 25% वाढ झालेली आहे. म्हणजे 4 मध्ये 25% वाढ होईल तर नेहमी वरचं 1 भेटेल, म्हणजे 4 मध्ये 1 ची वाढ म्हणजे 5 झालेली आहे. आता साखरेची किंमत 5 झालेली आहे, त्यावरून मला कन्झम्पशन काढायचं आहे. म्हणजेच मी आता याला उलट करून घेईल, 5/4. आणि इथं काय कंडिशन आहे, तर खर्च स्थिर आहे. ठीक आहे, म्हणजेच आता मी काढलेलं आहे की मी आधी 5 किलो साखर आता आपल्याला यावरून आधीचा उपभोग आणि नवीन उपभोग याचं गुणोत्तर मिळालेलं आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघा. आता यावरील प्रश्न तुम्हाला आधी अवघड वाटत असतील, पण आता तुम्ही एक नाही 20 ते 25 सेकंदात सोडू शकता. बघा आता प्रश्न बघा पुढचा. गव्हाची किंमत 20% कमी झाल्यामुळे राम 320 रुपयात 5 किलो गहू जास्त खरेदी करू शकतो, तर गव्हाची सुरुवातीची किंमत किती? आता प्रश्नामध्ये काय काय सांगितलेलं आहे व्यवस्थितपणे वाचा. काय दिलेलं आहे, गव्हाची किंमत 20% कमी झाली. किंमत किती? 20% कमी झाली. त्यामुळे रामला आता, आधी काय करत होता राम, प्रत्येक महिन्याला जात होता 320 रुपये घेऊन. 320 रुपयात त्याला x किलो गहू भेटत होते, x केजी गहू भेटत होते. आता या महिन्यात तो गेला, त्यावेळेस काय झालं, गव्हाची किंमत 20% कमी झाल्यामुळं त्याला अजून किती गहू मिळालेले आहेत, x तर मिळालेलेच आहेत, प्लस 5 किलो जे गहू आहेत ते जास्त मिळालेले आहेत. ठीक आहे, प्रश्न असा म्हणायला, प्रश्नाचं जे सांगायचं आहे की नाही असं सांगायला, प्रश्न व्यवस्थितपणे समजून घ्यायचा. आता आपल्याला बघा 20% वस्तूची किंमत कमी झालेली आहे. आता तुम्ही तर हे काढू शकता, 20% वस्तूची किंमत कमी झालेली आहे. आता यावरून तुम्ही प्राइस काढू शकता, प्राइसचा रेशो काढू शकता. तर कसा बघा, 20% यालाच मी 1/5 असं लिहू शकतो. हे पर्सेंटेज मध्ये मी सांगितलेलं आहे व्यवस्थित तुम्हाला, 20%ला असं लिहिलेलं आहे. आता मी काय मानलेलं आहे, सुरुवातीला प्राइस 5 होती, आता त्यात 20% घट झालेली आहे. म्हणजे 20% 5 ज्यावेळेस मी 20% काढेल मला 1 भेटते, म्हणजे 1 न घट आणि ती 4 रुपये झालेली आहे. म्हणजे सुरुवातीला प्राइस 5 होती, आता ती 4 झालेली आहे. त्यावरून मी कन्झम्पशनचा रेशो कसा काढू शकतो, याला उलट करून घ्यायचं, 4/5. तर आता बघा, ज्यावेळेस 5 रुपये किलो गहू होते, आता त्याची किंमत 4 रुपये झालेली आहे. मग तो व्यक्ती आधी 4 किलो गहू विकत घेत होता, तर आता तो किती घ्यायला, 5 किलो घ्यायलाय. म्हणजेच त्या व्यक्तीला 1 किलो गहू जास्त भेटायले. पण प्रश्नानुसार 1 किलो नसून 5 किलो गहू जास्त भेटायले. तर त्याचप्रमाणे जे आधी तो व्यक्ती किती, हे 1 नसून 5 आहे, म्हणजेच हे पण 5 पटीनं जास्त असणार आहे. त्याचप्रमाणे हे 4 नसून हे पण 5 पटीनं जास्त 20 असणार आहे, आणि हे पण 5 पटीनं जास्त 25 असणार आहे. म्हणजे आधी तो 20 किलो गहू घेत होता, आता त्याला त्याच किमतीत 25 किलो गहू भेटायले, तर असं म्हणायचंय प्रश्नाला. पण प्रश्नामध्ये अजून पुढे काय विचारलेलं आहे की ही सुरुवातीला जे 20 किलो गहू घेत होता तेव्हा त्या 1 किलो गव्हाची किंमत किती. तर आता हे किंमत काढायला काही अवघड नाही. बघा आपण कशी काढू शकतो. तो व्यक्ती 20 केजी गहू 320 रुपयाला विकत घेत होता, तर आता आपल्याला 1 किलो गव्हाची किंमत काढायची आहे. तर क्रॉस असा गुणाकार करा, म्हणजेच काय, 320 भागिले हे 20 भागाकारातील, हे 0 कटला, हे 0 कटला, बे एक बे, इथं एक उरलाय, बे सकून 12. म्हणजेच आता आपल्याला 1 किलोची किंमत भेटलेली आहे. म्हणजे सुरुवातीला जे गव्हाची 1 किलोची किंमत 16 रुपये इतकी होती. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघूया आपण. असे प्रश्न आता तुम्हाला कधीच अवघड जाणार नाही. ठीक आहे, तर आता तुम्हाला कन्सेप्ट समजलेला आहे त्याच्या मागचा. आता पुढे बघूया आपण पुढचा प्रश्न. तर आता पुढचा प्रश्न बघा. साखरेची किंमत 25% कमी झाल्यामुळे एक व्यक्ती 30 रुपयात 2 किलो साखर जास्त खरेदी करू शकतो, तर साखरेची सुरुवातीची किंमत किती? हा पण प्रश्न तसाच आहे. आता हा प्रश्न तुम्ही सोडू शकता. बघा काय सांगितलेलं आहे, साखरेची किंमत 25% काय व्हायली, तर कमी व्हायली. त्यामुळं काय व्हायले, एक व्यक्ती काय प्रत्येक महिन्याला तो 30 रुपयात जेवढी साखर घेत होता, 30 रुपयात मी मानलं असं 1 केजी साखर घेत होता, पण या महिन्यात तो गेल्यावर साखरेची किंमत 25% कमी झाल्यामुळे त्याला 1 तर साखर मिळाली, 1 केजी तर साखर मिळाली,
प्लस 2 किलो साखर जास्त मिळाली. तर आता आपल्याला काय करायचं आहे, साखरेची सुरुवातीची किंमत काढायची. तर आता प्रश्न तुम्हाला हे समजलेलाच असेल. आता प्रश्न तुम्ही सोडवला पण असेल बघा. आता 25% मी असं फ्रॅक्शन मध्ये 1/4 असं लिहू शकतो. आणि आता ज्यावेळेस मी आता काय म्हणलं, साखरेची सुरुवातीची किंमत 4 होती. आता 4 मध्ये 25% घट म्हणजे 1 रुपयाची घट. आता ती किती झालेली आहे, 3 रुपये झालेली आहे. आता साखरेची किंमत 3 रुपये झालेली आहे. इथून मला प्राइसचा रेशो भेटलेला आहे. यावरून आता मी कन्झम्पशनचा रेशो काढू शकतो. कन्झम्पशनचा रेशो काय असेल, 3:4. तर आता यावरून आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, ज्यावेळेस साखरेची किंमत 4 होती आणि 4 वरून 3 झालेली आहे. ज्यावेळेस साखरेची किंमत 4 होती तर तो व्यक्ती 3 किलो साखर घेत होता. आता 3 झालेली आहे तर तो व्यक्ती 4 किलो गेलाय. म्हणजेच भाव कमी झाला, त्याला जास्त साखर, 1 किलो साखर जास्त भेटायली. 1 किलो साखर जास्त भेटायली. पण प्रश्नानुसार ती 1 किलो नसून 2 किलो आहे. म्हणजेच हे 1 नसून हे 2 पटीनं जास्त 2 आहे. त्याचप्रमाणे हे पण 3 नसून हे पण 2 पटीनं जास्त 6 असणार आहे. हे पण 4 नसून हे पण 2 पटीनं जास्त 8 असणार आहे. आता बघा, यावरून आपण काय काढू शकतो. आता आपल्याला यात काय काढायचे, साखरेची सुरुवातीची किंमत किती होती. तर बघा, तो व्यक्ती 6 किलो साखर 30 रुपयात घेत होता आधी. आता आपल्याला एका किलोची किंमत काढायची आहे. म्हणजेच 6 किलोचे 30 रुपये देत होता, तर 1 किलोचे किती रुपये द्यायला आहे हे तर तुम्हाला येतेच असेल. म्हणजे आता याचा क्रॉस गुणाकार करून घ्या. म्हणजे इथे काय येईल, 30/6. 6 पंचे 30. म्हणजेच 1 किलो साखरेची किंमत सुरुवातीला किती होती, 5 रुपये प्रति किलो. झालं, उत्तर आलेलं आहे. प्रश्नात काय अवघड आहे का, काहीच अवघड नाही. आता असे प्रश्न तुम्हाला कधीच अवघड जाणार नाही. आता पुढचा प्रश्न बघा. साखरेची किंमत 20% वाढल्यामुळे एक व्यक्ती 140 रुपयात 3 किलो साखर कमी खरेदी करतो, तर साखरेची सुरुवातीची किंमत किती. आता यात काय झालेलं आहे, यात साखरेची किंमत वाढलेली आहे. किती, 20% वाढलेली आहे. ठीक आहे. मग काय व्हायलंय, याआधी तो व्यक्ती 140 रुपयात जेवढी साखर खरेदी करत होता, 1 किलो साखर खरेदी करत होता, पण आता किंमत वाढल्यामुळं त्याला 3 किलो साखर कमी भेटते. प्रश्नात हेच सांगितलेलं आहे. ठीक आहे. म्हणजेच बघा, आता या 20%ला मी फ्रॅक्शन मध्ये कसं लिहू शकतो. या 20%ला मी फ्रॅक्शन मध्ये 1/5 असं लिहू शकतो. आता मी यावरून प्राइसचा रेशो काढून घेतो. मी काय म्हणतो, सुरुवातीला साखरेची किंमत 5 रुपये प्रति किलो होती. आता त्यात वाढ होऊन म्हणजे 20%नं वाढ झालेली आहे. 5चं 20% काढेल, हे वरचं 1 भेटते. म्हणजेच आता ती 6 रुपये झालेली आहे. तर आता कन्झम्पशनचा रेशो कसा होईल, तर उलटा होईल. कसा, 6:5. आता आपण यावरून असं म्हणू शकतो की साखरेची किंमत 5 होती, त्यावेळेस तो व्यक्ती 6 किलो साखर घेत होता. आता जशी किंमत वाढली त्यानं त्याचा साखरेचा उपभोगही कमी केलेला आहे. आता तो 5 किलो साखर गेलाय. आधीपेक्षा तो किती किलो साखर कमी गेलाय, 1 किलो साखर कमी गेलाय. पण प्रश्नात सांगितलेलं आहे की तो 3 किलो साखर कमी गेलाय. म्हणजेच आता हे 1 नसून हे 3 आहे. म्हणजेच हे 3 पटीनं जास्त आहे. त्याचप्रमाणे हे 6 नसून हे पण 3 पटीनं जास्त 18 असणार आहे. आणि हे पण 3 पटीनं जास्त 15 असणार आहे. आपल्याला यातही काय काढायचं आहे, साखरेची सुरुवातीची किंमत काढायची आहे. आधी 18 किलो साखर तो व्यक्ती 140 रुपयात घेत होता. ठीक आहे. आता 1 किलोची किंमत आपल्याला काढायची आहे. म्हणजेच आता इथं क्रॉस गुणाकार होईल, 140/18. कशानं भाग जाते, द्या भाग. बघा, 92 18 बेसाती 14, 70 आलेलं आहे. 9 7 63, 7 उरलेले आहेत. अजून 9 7 63, म्हणजे 7.7 रुपये इतकी त्या साखरेची सुरुवातीला किंमत होती असं आपण म्हणू शकतो. प्रश्नात काहीच अवघड नव्हतं. ठीक आहे. आता असे प्रश्न तुमचे कधीच चुकणार नाहीत. आणि आता तुम्हाला हे कन्सेप्टही समजला असेल. जरी कन्सेप्ट समजला नसेल तरी अजून हा व्हिडिओ 2-3 वेळेस बघून हा कन्सेप्ट समजून घ्या. म्हणजे तुम्हाला आता आपण याचा पुढे पण उपयोग करणार आहोत. तर आजचं सेशन इथं संपलेलं आहे.
आपण एकदम चांगला असा कन्सेप्ट समजून घेतलेला आहे. जर तुम्हाला आजचा कन्सेप्ट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंतही शेअर करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर आता आपण पुढच्या सेशनमध्ये काही नवीन प्रश्नांसह भेटणार आहोत. तर पुन्हा भेटूया. जय हिंद, जय भारत.